ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू डंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. हॅलो, हाय आणि नमस्कार. मी कुणाल लिमये इन मिन टीन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व रसिकांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, प्रामुख्याने आपला हा कार्यक्रम आहे तो किशोरवयीन मुलांसाठी. अर्थात म्हणजे मुलांसाठी म्हणतोय म्हणजे त्याच्यामध्ये मुली आल्याच असं कशाला, आपण सरळ म्हणूया ना की इन जनरल टीनेजर्ससाठी हा कार्यक्रम आहे. त्यांच्या समस्या, त्याचं नाट्यरूप आणि तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे शेवटी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन हे याचं स्वरूप आहे. तर आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एक तरुणी आमच्याकडे आलेली. तिचं नाव आहे कोमल चौल. कोमल चौल, अरे ही गेली कुठे? कोमल, कोमल. आले आले, दम लागला. अरे नाही, बस आधी, बस 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 शांतपणे. काय एवढं दमाला काय झालं? काय आमची काही लिफ्ट बंद आहे का बाहेर? नाही नाही, मी डाएटवर आहे ना. डाएट? हो, माझा कडक डाएट सुरू आहे. अच्छा, नाही काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम असा नाही, फक्त करीना कतरीना सारखं व्हायचंय, स्लिम अँड ट्रिम. वा छान आहे. नाही पण मला एक सांगशील का, हे झिरो फिगर नक्की तुला कशासाठी पाहिजे? म्हणजे तुला काही हिरोईन वगैरे व्हायचं आहे का? नाही नाही, हिरोईन वगैरे असं नाही, फक्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी हवी आहे झिरो फिगर. गुड. नाही, हे सगळं आता तू एवढं झिरो फिगर वगैरे मेंटेन करायचं म्हणतेस म्हणजे कोणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच हे करत असशील ना? हो, माझी मॉमच माझं डाएट कंट्रोल करते. मॉम? हो. अच्छा, म्हणजे तुझी मॉम ही ट्रेन डायटिशियन आहे? ट्रेंड नाही, पण सध्याचा ट्रेंड बघून ती मला गाईड करते. वा नाही पण नॅचरली आता तिला एवढं झिरो फिगरचं वेळ आहे म्हणजे मुळात तुझी मम्मा स्वतः झिरो फिगर तरी असणार. नाही नाही, ती झिरो फिगर नाहीये, पण मी झिरो फिगर व्हावं असं तिला वाटतं. महिन्याभरापूर्वी तिने एक फरमान काढलं की कोमल, तू डाएट करायचं, तुझी झिरो फिगरच असली पाहिजे. कोमल, कोमल, कुठे गेली ही मुलगी? ए कोमल, अगं इथेच आहे. आत काय करतेयस? डान्स करते. ते डान्सचं राहू दे. अगं पण काय हे कोमल? अरे देवा, अगं ती कंबर कमी कर जरा. अगं अजून किती कमी करू? अजून तुला सांगते, साधारण अर्धा इंच तरी कमी झाली पाहिजे. अर्धा इंच? अगं पण टेलरने जीन्स बरोबर शिवली आहे ना मापाची. तू उगाच ना वाह्यात विनोद करू नकोस, कळलं ना? मी जीन्सचं माप नाही, तुझं माप म्हणते. अगं कशी दिसतेस ग, बेढब अगदी. शी, अर्धा इंच तरी कंबर कमी झाली पाहिजे. मला ना तुला असं करीना कपूर सारखं झिरो फिगर झालेलं बघायचं. अगं शक्य आहे का? का नाही शक्य? मी आहे ना, मी देईन ना तुला मस्त टिप्स. तू? हे काय आहे हातात? चॉकलेट. टाक. टाक. अगं खराब आहे का? खराब म्हणजे आजपासून तुझं डाएट सुरू झालंय आणि डाएट साठी चॉकलेट वाईट, वैरी, दुश्मन. बहुत प्यारा दुश्मन आहे. हे गधडे, टाक. कधी फेकून दे, सांगितलं ना तुला. प्यारा दुश्मन आहे काय? मी काय सांगते तुला, आजपासून तुझं डाएट सुरू झालेलं आहे, कळलं? तुला ना माहित नाहीये, पण मी हल्ली फॅशन टीव्ही बघते, छान छान मॅगझिन्स वाचते, त्याच्यात ना मस्त डाएट विषयीच्या नोट्स असतात. मी त्या सगळ्या नोट्स तुझ्यासाठी काढून ठेवल्यात, कळलं? लवकरात लवकर अशी मस्त झिरो फिगर होणार आहेस तू. मी तुला काढल्यास? ऑफकोर्स मी काढल्या आहेत. हे बघ, आजपासून या नोट्स फॉलो करायच्या. नंबर 1, आजपासून हे असलं चॉकलेट, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स चालेल. बंद करायची. तळलेले पदार्थ बंद करायचे. तळलेले बंद. तळलेले तुपकट पदार्थ बंद करायचे. बाहेरचं काहीही खायचं नाही. ते पिझ्झा, बर्गर चालेल ना? बंद करायचं, कळलं? आणि सगळ्यात महत्वाचं, आंबवलेले पदार्थ चालतील, खायचे नाहीत.
चालेल? चालवून घ्यावं लागेल. शाबास. अगं पण पप्पांना चालेल का? तुझ्या पप्पांच्या पप्पांनाही चालवून घ्यावं लागेल, आजोबांनाही चालेल, कळलं? सगळ्यात आधी आता 1 तास दोरीच्या उड्या. आजोबा कसे मारतील? गधडे, तू मारायच्यास. 1 तास दोरीच्या उड्या? होय, मध्ये थांबायचं नाही. 1 तास दोरीच्या उड्या. पण नंतर मात्र मी तुला खायला देणार आहे. काय? मुगाचं पाणी. मुगाचं पाणी? आले आले हो आले. 1 मिनिट. कोमल 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 ए कोमल कशाला पप्पा ओरडता? घरातच आहे मी. आता लग्न झाल्याशिवाय कुठे जाणार आहे पळून? ए तुम्हा मुलींचा आजकाल काय भरोसा नाही. तुला सांगतो, परवा आमच्या ऑफिसमधला माझा जो मित्र आहे ना, त्याची मुलगी कुणाबरोबर तरी पळून गेली. हो माझं कुठे तेवढं भाग्य? काय माझी हिंमत आहे का तेवढी? ते सगळं राहू दे. मला आधी सांगा, तुम्ही लवकर कसे आलात? हे बरं आहे. मी लवकर आलो. मी लवकर कसे आला? उशीर आलो. उशीर का झाला? काय त्याला काही उत्तरच नाही. ते राहू दे. मी आज फार आनंदात आहे. काय झालं? तुझ्यासाठी मिठाई आणले. वाव, मिठाई. अगं ए, 21 तिला पण दे. काहीतरी काय बडबडताय? तू खाली ठेव. तो मिठाईचा पुडा खाली ठेव आधी. अरे पण काय झालं काय? आजपासून तुमची लेक डाएट करतीये. काय गे? अगं काय अवदसा सुचले तुला? मला नाही, मम्मीला. नाही म्हणजे माझ्या मते खरं म्हणजे ती गरज तुला आहे. नाही पण काय झालं काय? डाएट कशासाठी? तुम्हाला काही कळत नाही हो. बाहेरच्या जगात काय चाललंय ना, इकडे जराही लक्ष नसतं तुमचं. ही डोळ्याला झापडं बांधायची, घरामधून ऑफिस, ऑफिस ते घर, झालं संपलं विश्व. जरा बाहेर बघा. अहो मुलींना हल्ली अशा स्लीव आणि ट्रिप झालेल्या असतात. काय कॉम्पिटिशन वाढली आहे मुलींमध्ये. हो. मला माझी मुलगी 0 फिगर बघायची. That's अरे it. पण मला एक सांग, ही कुठे सुटलीये? तोंड सुटलंय तिचं. खात असते आजचा दिवस राहून देत ना डाएट. उद्यापासून डाएट करूया. खाली उद्यापासून. ठेव. खाली ठेवून दे. खाली ठेव. पण मग मी आणलं तो क्रीमचा केक आणलाय तसं काय? क्रीम केक? वाव. काहीतरी काय क्रीम केक? नाही नाही नाही, क्रीम केक वगैरे काही खायचं नाहीये. अरे खाऊ दे ना, आजचा दिवस. अहो, काय आहे आज एवढे दिवे लावले? आज हे सेलिब्रेशन. टोमलाचं कसलं सेलिब्रेशन? डोंबलाचं नाही, माझ्या प्रमोशनचं आहे. प्रमोशन? वाव डॅड, काँग्रेट्स, प्रमोशन Thank झालं. you. मम्मी अभिनंदन करताना. अय्या तुम्हाला प्रमोशन म्हणजे मिळालं. काय? तुम्ही मला आधी सांगायचं. सांगायचं म्हणजे का? पण मला मिठाई खावा नका. हा, तेच म्हटलं, तोंड गोड कर ना माझं. आयडिया आयडिया. मी एक काम करते, मी ना ही सगळीच्या सगळी मिठाई तुम्हालाच भरवून टाकते, म्हणजे कोमल काही खाणारच नाही. एक मिनिट. हे सगळ्यांसाठी आणलं, एकट्यासाठी नाही. नाही, कोमलला मिळणार नाही. बरं मिठाई राहू दे, पण मी वडे आणलेत त्याचं काय? वडे? मग? वाव, मस्त मस्त. वडे नाही खायचे बाळा, वडे बिडे काहीही खायचं नाहीये. अगं पण मम्मा, वडे म्हणजे जीव की प्राण आहे ना. मग तुझा जीव गेला ना तरी मी तुला वडे नाही खाऊ देणार. अगं पण मम्मा. मम्मा गेली खड्ड्यात. हा, ही गुड न्यूज आहे. म्हणजे ही गुड न्यूज ऐकून तुला आनंद नाही का झाला? नाही, आता मला तुमच्याकडून फक्त एकच गुड न्यूज ऐकायची. ह्या वेळेस कसली आणखी न्यूज आहे? हो, तुम्हाला काय कळतं की नाही? मुलीसमोर काय बोलताय तुम्ही? मग आता गुड न्यूज कुठली? मला माझी मुलगी 0 फिगर झालीये ही गुड न्यूज ऐकायची. आता ती उडून जाईल माहितीये का? नाही हो, तिचं डाएट सुरू झालंय. अगं पण तिला विचारलंस का? तिला काय विचारायचंय? काय ग तुझं काय म्हणणं आहे? काही ऑप्शन आहे का? तुझ्या पुढे ती काय बोलणार, ती घाबरणारच. ठीक आहे, मग आता वडे आणलेच आहे तर मी खातो, क्रीम केक आणले तर मी खातो, आणि मिठाई अशी दाखवून खातो. तुम्हाला काय नाही. उत्तम कल्पना आहे. एक काम करा, काय? ह्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्ही आज खाऊन टाका. आहा. उद्यापासून तुमचंही डाएट सुरू. कोमल, एकूण मम्मीने तुझ्या खूपच मनावर घेतलेलं दिसतंय तुझं डायटिंग. अहो हो ना, महिनाभर मी भात खाल्लाच नाहीये. काय सांगतेस काय? मला एक सांग, म्हणजे तुमच्या घरामध्ये खिचडी, पुलाव, बिर्याणी वगैरे काही बनतच नाही? बनतं ना, पण त्यातलं थोडं मम्मी खाते आणि बाकीचं पप्पा. म्हणजे पप्पांची चंगळ आहे तुझ्या? हो, माझं वजन कमी होतंय तर पप्पांचं वजन वाढतंय. पण मला सांग, मग सणासुदीला सुद्धा तुमच्या घरामध्ये काही गोडधोड वगैरे बनतच नाही? अहो बनतं ना, पण त्यात सुद्धा थोडं मम्मी खाते आणि बाकीचं पप्पा. आणि तुला? मला हात सुद्धा लावायला देत नाही तो. अरे अहो मी महिनाभर पुरणपोळी, जिलेबी, गुलाबजाम, बेसनाचा लाडू काहीच खाल्लेलं नाहीये.
अहो त्या दिवशी मम्मीला न सांगता चोरून थोडासा रव्याचा लाडू खाल्ला. केवढी ओरडली ती माझ्यावर. सोमवारी फक्त पावटी मूग, मंगळवारी फक्त एक सफरचंद. अरे देवा किती मस्त. कोमल कोमल मंगळवारी तर काहीच खायचं नाही. कोमल लवकर ये. कोमल अगं हे मॅगझिन बघितलंस का? अगं ह्याच्यात इतका मस्त डाएट चार्ट दिलाय ना. एक काम करूया, तू आजपासूनच हा फॉलो करतेस का? हा आणि ह्याने काय म्हटलंय बघितलंस का? हा डाएट चार्ट जर फॉलो केला ना, अगं 2 दिवसात वजन निम्म होऊन जातं. काय बोल ना काहीतरी. तोंडावर का हात घेतलास तू? काय तोंडात? काठी कुठे गेली घरातली? आगर आगर लाडू. अरे देवा हा लाडू खाल्ला. देवानी नाही, मी खाल्लं. गप्पा बस गधडे, कार्टे वाह्यात विनोद करतेय. अरे देवा काय करू मी आता? अगं 2 दिवस फक्त पाण्यावरच ठेवलंयस. आणि तुला माहितीये सकाळी बाबांनी लाडवाची इतकी तारीफ केलेली ना. त्यांचं काय जातोय तारीफ करायला? गधडे गाढवे, माझी महिन्याभराची मेहनत फुकट घालवलीस. अख्खा लाडू खाल्लास तू. तुझी कसली मेहनत? डाएट तर मीच करतेय ना. अगं पण मेहनत तर मीच घेते ना. रोजचा तुझा डाएट चार्ट तयार करायचा, तू त्या त्या वेळेला ते खातेस की नाही हे बघायचं, तुझ्यावर बारीक लक्ष ठेवायचं. तुला असं नाही वाटत आहे का तू माझ्या बारीक होण्यावर जरा जास्तच बारीक नजर ठेवतेस? म्हणजे मी महिनाभर जवळ उपाशीच आहे, पण तुला हवी तशी काही 0 फिगर मला प्राप्त नाही झाली. अगं थांब ना बाळा, जरा धीर धर. असं नसतं खाल्लं तूप की आलं रूप. तूप पण खायला नाही देतेस. बघ थोडा धीर धर, थोड्या दिवसात ना कशी मस्त बारीक होशील बघ. बारीक नाही पण अशक्त नक्की होईल. अरे देवा, तुम्हा मुलींना ना जरा जरा म्हणून पेशन्स नसतो. अगं पेशन्स काय, पेशंट व्हायला आले मी आता. उगाच वाटेल ते बडबडू नकोस, कळलं ना? अगं माझा मेडिकलचा एक मित्र बोलतो की तू आता ॲनिमिक दिसायला लागलीयस. तू त्याचं काय ऐकू नकोस हा. वेडा आहे तो ठार, त्याला काहीही कळत नाही. अगं वेडा काय वेडा, तुला माहितीये काल आहे ना तो एका दुसऱ्याच मुलीला फालुदा खायला घेऊन गेला. अशाने मी माझ्या फ्रेंड सर्कल मधून पण 0 फिगर होऊन जाईल. हे बघ असं काहीही होणार नाही. तू ना अजिबात काळजी करू नकोस. तुला गंमत माहितीये का? आज तुझे बाबा ना वजनाचा काटा घेऊन येणार आहेत. म्हणजे आपल्याला रोज घरच्या घरी वजन करता येईल, हो की नाही? येतीलच इतक्यात. आले आले, थांबा. आले आले, या या की. आहात ना घरात? बरं वाटलं जरा. कुठे जाणार आहोत घर सोडून? ते पण आहे. तुम्हाला ना अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. नको, एवढं वर्ष आयुष्य नको. काय आहे, या अशा अवस्थेत 100 वर्ष मी जगेन की नाही शंका. वजनाचा काटा आणलात? कुठल्या वजनाचा काटा? हो का? असं काय? तुम्हाला आज सकाळी ऑफिसला जाताना किती वेळा बजावलं होतं घरी येताना वजनाचा काटा घेऊन या म्हणून. घरच्या घरी वजन करायला बरं पडतं. हो काय? गेलो तो. गेलो तुम्ही काय दुकानदाराकडे गेलो तो. त्याला म्हटलं असा असा वजनाचा काटा पाहिजे, त्याने बारीक वस्तू वजन करायची. तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे काकडी वजन करायचा काटा नाहीये, भोपळा वजन करायचा काटा आहे. सॉरी टू से कोमल, पण या प्रकाराला हसावं का रडावं हेच मला कळत नाही. तुम्ही हसा पण मी रडते. नाही नाही, असं कसं? तू सुद्धा हसायला हवंस. तू कशाला रडतीयस? अहो नाही, मम्मी बोलते जास्त हसलीस तर वजन वाढेल. ते कसं काय? तिने लहानपणी कुठेतरी वाचलं होतं, हसा आणि लठ्ठ व्हा. तुझी मम्मी सुद्धा ग्रेट आहे. अहो खरंय, तिला कोणाच्या तरी गायडन्सची गरज आहे. तिला की तुला? मलाही कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. कारण हल्लीच्या मुलींमध्ये 0 फिगर हे एक फॅडच लागलेलं आहे. पण ते कितपत योग्य आहे हे खरंच मला जाणून घ्यायचंय. चल ठीक आहे, तुला मार्गदर्शनाची गरज आहे एवढं तरी तुला पटतंय ना? हो. मग आज तुला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आमचे मित्र, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. या डॉक्टर, या. नमस्कार. 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 डॉक्टर, आमच्या या मैत्रिणीला जरा मार्गदर्शनाची गरज आहे. काय बाळा नाव तुझं? माझं नाव कोमल.
डॉक्टर माझी मम्मी आहे ना ती माझ्या मागे लागली आहे की मी स्लिम अँड ट्रिम व्हावं. पण तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? म्हणजे डोळ्यासमोर असं चित्र येते की तू पळतीयेस आणि तुझ्या मागे तुझी मम्मी पळतीये आणि या पळण्यामुळेच तिची फिगर 0 व्हायची वेळ आलेली असं मला वाटतं. म्हणजे चुकीचा एक्सरसाइज पण करतेस आणि चुकीचं डाएट पण करत असावीस असं मला वाटतंय. पण हे काय असं काय चाललंय काय? म्हणजे तुझी 0 फिगरचं हे भूत कोणी तुझ्या मानेवर बसवलं? मम्मीने. पण मम्मी फार सिनेमाची पण शौकीन आहे का? कारण म्हणजे सिनेमातल्या हिरोईनची 0 फिगरची सतत चर्चा चालू असते. म्हणजे आपली मुलगी 0 फिगर व्हावी आणि सिनेमातली पण फिगर व्हावी असं तिला वाटत असेल असं वाटतंय मला. हो, तिचं असंच म्हणणं आहे की मी करीना कपूर आणि ॲश सारखी माझी पण 0 फिगर झाली पाहिजे. म्हणजे असं ते एक स्वप्न आहे आईचं की आपल्या मुलीची फिगर कशी असावी. तुला स्वतःला काय वाटतं ग? मला खरं तर मी स्वतः कन्फ्यूज आहे. कारण हल्ली बिपाशासारखं करीनासारखं सगळ्यांनाच 0 फिगर व्हावंसं वाटतं. पण ते कितपत योग्य आहे हे मलाही नाही कळत आहे. गुड. हा प्रश्न तरी तुला पडलाय. तुझ्या मम्मीला तो प्रश्न पडलेला नाहीये. ही फारच डेंजरस गोष्ट आहे. आणि मला वाटतं की तुला पडलेला प्रश्न अगदी योग्य आहे. कारण 0 फिगर ही एकतर कितपत खरी असते, खोटी असते, सिनेमातल्या स्क्रीनवरती दिसणारी आणि प्रत्यक्षात लाईट, मेकअप यांनी पुष्कळ गोष्टी बदललेल्या असतात त्या आणि ते एक पब्लिसिटीचा एक माध्यम पण असू शकतं. तर मला असं वाटतं की या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा तुझ्यासारख्या तरुण मुलींनी आपली फिगर सणसणीत कशी होईल आणि स्टॅमिना आपल्या फिगरमध्ये कसा येईल हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आता तुझी करिअरला सुरुवात होणार आहे. तू काहीही पुढे करशील. उद्या चांगल्या कंपनीत कामाला लागशील, बँकेत लागशील, आणखी कुठे कामाला लागशील. अशा ठिकाणी जर आपण काम करायला लागलो तर मला असं वाटतं की आपली फिगर 0 आहे तर याला महत्त्व नसून आपण कसं चांगलं काम करतोय, आपला स्टॅमिना दिवसभर टिकतोय की नाही, दिवसभर एक ठिकाणी थांबून आपल्याला काम करता येते की नाही, किंवा समजा आपल्याला फिरतीची नोकरी लागली किंवा आपल्याला काही उभं राहून काम करण्याची वेळ आली तर आपला स्टॅमिना मजबूत आहे की नाही या गोष्टीला महत्त्व आहे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आपण ओव्हरवेट असावं, आपलं वजन आवाच्या सवा वाढलेलं असावं की ज्याला आम्ही आता हॉरिझॉन्टली चॅलेंज्ड म्हणतो तसंही असू नये. पण हे लक्षात घेऊन आपण आपला व्यवसाय, आपली करिअर, आपला स्वतःचा स्वभाव, आपल्या शरीराची जी एक नैसर्गिक चण असते, नैसर्गिक ठेवण असते आणि कोणत्या प्रकारचा आपल्याला उंचीचा, जाडीचा वारसा मिळाला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आणि मग ते लक्षात घेऊन आपण आपलं डाएट कसं असावं, आपला एक्सरसाइज कसा असावा, विश्रांतीच्या वेळा कशा असाव्यात आणि आपण स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन काय ठेवावा हे सगळं लक्षात घेऊनच मग आपण आपल्या शरीराची 0 फिगर करावी की नाही याचा विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की कुणाल कोमलची आई हे सगळं ऐकत असावी. हो असं वाटतं. ऐकलं नाही तर तिला ऐकवावं लागेल. नाही डॉक्टर, गेला महिनाभर मी एक्सरसाइज, तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात एक्सरसाइज नाही केली आहे, पण गेला महिनाभर मी फक्त डाएटच करते. म्हणजे मुगाचं पाणी, म्हणजे असं काहीतरी पाण्याच्याच पदार्थावर मी आहे. त्यामुळे मला तर असं वाटतंय की मी आता, मम्मी बोलते की पेशन्स ठेव होईल, पण मला वाटतं की मी आता पेशंट होईन की. ते दिसतंय. खरं म्हणजे काय होतं, अशा प्रकारच्या डाएटनी सुरुवातीला आपल्याला कधी कधी चांगले रिझल्ट पण मिळतात. कोणाला असं वाटतं की आपण अजिबात काही खाल्लं नाही, नुसतंच पाणी पित राहिलं तर मी त्यांना सांगतो हवा पाणी डाएट, म्हणजे पाणी प्यायचं आणि हवा खायची. तर त्याला काही अर्थ नसतो. तर एक आपल्या शरीरामध्ये निस्तेजपणा येतो आणि शरीराचं जे वजन कमी होत असतं ते फक्त आपल्या जिथे वजन नको असे जे आपल्या शरीराचे भाग असतात तिथलं वजन कमी होतं असं नाही, तर सगळ्या शरीराचं वजन कमी होतं. आणि एकूण आपला चेहऱ्यावरती जे तेज दिसायला पाहिजे, तरुण मुली रसरशीत दिसायला पाहिजे ते पण दिसेन असं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जगण्याकरता जी उमेद असते ती आपल्या डोळ्यातल्या चमकीमधनं दिसत असते, ती आपल्या वावरण्यातनं दिसत असते. त्याच्याकरता अशा प्रकारचं डाएट हे चुकीचं ठरतं. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपलं शरीर कसं आहे, आपली उंची किती आहे, आपली चण कशी आहे, मीडियम आहे का, आपण बारीक चणीचे आहोत का जरा आडव्या अंगाचे आहोत पहिल्यापासून, आपण म्हणतो ना जाड पेराचं हाड आहे आपलं, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्याप्रमाणे आपलं डाएट व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आणि एक्सरसाइज करायचा. डाएट जर जास्त केलं तरी त्याचा तोटा आहे, फक्त एक्सरसाइज केलं तर त्याचाही तोटा आहे. त्यामुळे आपण व्यायाम किती करतो आणि आपलं डाएट कसं आहे या गोष्टीचा आपण चांगला ताळमेळ बसवावा. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, वैद्यकीय सल्ला घ्यावा, डाएटिशियनचा सल्ला घ्यावा. पण आपल्याला आतून एक प्रेरणा असते ना की आपल्याला काय चांगलं आहे वाईट आहे.
त्यानुसार आपण करावं आणि आपलं शरीर फिट ठेवावं. तुला माहिती आहे की आपण आपले 26 जानेवारीच्या परेडमध्ये आपले सैनिक जाताना मार्च पास्ट करताना दिसतो का हँडसम दिसतात, किती दमदार पावलं टाकत असतात. त्यांची फिगर 0 असते का? अजिबात नसते. आणि त्यांची आई त्यांच्याशी मागे पण लागत नसते. तर खरं फिलॉसॉफी ही आहे की तुम्ही चांगलं काम करा, एक्सरसाइज करा आणि योग्य तो आहार घ्या. कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन हे वाईटच असतं. त्यामुळे कधी कधी आता असं आहे की कार्बोहायड्रेट्सच फक्त खा, प्रोटीन्सच खा, फॅट खाऊच नका. तर आपल्या शरीराला सगळ्या गोष्टींची गरज असते. आणि अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आपलं जे मराठी पद्धतीचं जेवण असतं ना, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण ठेवलेले असतात. वेगवेगळे रंग असतात. वरणाचा रंग असतो, कोशिंबिरीचा रंग असतो, कोथिंबिरीचा रंग असतो, लाल तिखटाचा रंग असतो, हळदीचा रंग असतो. हे सगळे छान रंग असतात आणि आपलं ताट असे अतिशय छान सजलेलं असतं. ते बघून आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपण चांगले जेवतो आणि चांगलं पचवतो पण. त्यामुळे पचवण्याकरता आपल्याकरता चांगले एक्सरसाइज पाहिजेत आणि ते आपल्याला शक्ती मिळण्याकरता आपल्याला आहार पाहिजे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. 0 फिगरच्या मागे लागून आपण स्वतः शेवटी 0 होतो. थँक्स डॉक्टर. दिखने में 0. थोड्या दिवसांनी तू दिसणार नाहीस, फक्त ऐकू येशील. हो खरंच. इतकं बारीक होऊन नाही चालणार. खरोखर थँक्स डॉक्टर. तुमच्यामुळे खरोखर मला आता असं वाटतंय की मला तुमचा सल्ला ऍक्च्युली पटलेला आहे. त्यामुळे ह्यापुढे डाएट बंद आणि एक्सरसाइज सुरू. नाही, डाएट आणि एक्सरसाइज यांचा समतोल साधत जायचं. नक्की नक्की डॉक्टर. ऐकते ना तुझी आई? हो ऐकवेन, नाही तर परत एकदा. व्हेरी गुड. नाही खरंच धन्यवाद डॉक्टर. आपण नुसतं जेवणाचा विचार करतो, पण आज तुम्ही जेवणातले रंग सांगितलेत आणि त्या रंगांशिवाय आपलं आयुष्य किती बेरंग आहे हे त्यामुळे आत्ता आम्हाला जाणवतंय. खरंच मित्रांनो, मलाही असं वाटतं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की नुसतं फिटनेसच्या मागे न धावता आपल्या संपूर्ण शारीरिक आरोग्याचा विचार करावा, जेणेकरून आपलं जीवन जास्तीत जास्त सतेज आणि समृद्ध होईल. धन्यवाद.